सोलापूर शहर काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार, महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात निषेध आंदोलन करून निष्क्रिय गृहमंत्र्याला श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच यावेळी शिवसेना नगरसेवक स्वर्गीय अभिषेक घोसाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं व आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं व काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय आमचे मार्शल सुषमा शिंदे साहेब ताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख जे राज्यात कालच गोळीबार झाला त्यामध्ये माजी नगरसेवक यांचं निधन झालं, त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे एक आमदार पोलीस चौकीमध्ये जातात आणि गोळीबार करतात आणि लोकांना जखमी करतात। पोलीस खात्याला वेळोवेळी अपमानित करणं, आज बिहारसारखी परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये राहिलेली आहे। आज महिला सुरक्षित नाहीत, कुठलाही समाज सुरक्षित नाहीत। महाराष्ट्रामध्ये दादागिरीची अराजकता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाढते। आज नितीश राणेसारखा एक छोटासा माणूस येतोय आणि माझं पोलीस खातं काय उपटू शकत नाही, माझ्या मागं देवेंद्र फडणवीस आहे, तर आम्ही सर्व आता देवेंद्र फडणवीसचाच राजीनामा मागतोय। ज्याच्या जीवावर यांची दादागिरी चालू आहे, त्या भारतीय जनता पार्टीच्या जीवावर यांची दादागिरी चालू आहे। तुम्हाला राज्य कारभार लोकांच्या गोरगरिबाच्या कामासाठी दिलंय, जीव मारण्याकरता दिलं नाही। त्यामुळे आज सर्व पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टी व फेल गेलेले देवेंद्र फडणवीस यांना भावश्रद्धांजली वाहण्याकरता आम्ही सगळे पक्ष एकत्रित झालोय। आता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहिलेली आहे। महाराष्ट्राचा बिहार करण्याचं एकमेव काम राज्य सरकारकडून सुरू आहे। सत्ताधारी भाजपचे आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करून खून करतायत, नगरसेवकांवर गोळीबार केला जातोय, पोलिसांना मारहाण, सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत, गुन्हे करण्यासाठी चिथावणी दिली जात आहे। राज्यात देशात लोकशाही राहिली नसून हुकुमशाही तानाशाही सुरू आहे। गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत। दुसरीकडे सत्ता टिकवण्यासाठी पक्ष फोडले जात आहे आणि फुटीर गटाला चिन्ह आणि पक्ष म्हणून मान्यता दिली जात आहे। असे करून विरोधकांना संपवण्याचे काम मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी करत आहे। महायुती सरकार हे गुंडागिरी, हुकुमशाही, तानाशाहीचे सरकार असून या विरोधात महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येऊन प्रत्येक भागात जाऊन जनजागृती करणार असून भाजप प्रणित महायुतीच्या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही असे म्हणाले। या कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे, भारत जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी, गणेश वानकर, अमर पाटील, माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे, नाना काळे, अशोक निंबर्गी, सुदीप चाकोते यांच्यासह इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते।